मित्रांनो, आपण काश्मीरच्या ऐतिहासिक लाल चौकामध्ये आहोत आणि लाल चौकाचं जे प्रमुख ठिकाण आहे ते आमच्या पाठीमागं आहे आणि आम्ही आता थोडंसं शॉपिंग करण्यासाठी निघालेलो आहोत. आहेत ती आजूबाजूची अशी आहेत आणि आपण पाहू शकता की हा लाल चौक आहे आणि या लाल चौकामध्ये खूप सारे दुकानं आहेत. इथली पश्तुनी काश्मीरी शाल ही जी आहे ती प्रसिद्ध आहे. इथला सुकामेवा जो आहे तो प्रसिद्ध आहे. ड्रायफ्रूट्स जे आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी बदाम जे आहेत ते चांगले मिळतात. शिलाजीत ओरिजिनल आहे ते मिळतं आणि त्यासोबतच आणखी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे केशर आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते सर्व मिळतं. आणि या इथून साधारणपणे एक 20 किलोमीटरवर केशर व्हॅली नावाचं एक स्पॉट आहे. त्या ठिकाणी सुंदर असं सर्व ड्रायफ्रूट्स केशर वगैरे मिळतं असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि फटका मारत आहोत. या ठिकाणी खूप सारं ट्रॅफिक आहे आपण पाहू शकता आणि ट्रॅफिक अगदी गजबजलेला हा लाल चौक आहे. आणि लाल चौकाचं मुख्य जे आहे ज्या ठिकाणी वर घड्याळ आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाणार आहोत, परंतु आम्हाला ॲटोवाल्यांनी जे आहे ते थोडं अलीकडं उतरवल्यामुळं आम्ही आता या लाल चौकाच्या गल्लीबोळामध्ये फिरतो आहे आणि या ठिकाणी काय काय आहे हे आम्ही पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. या ठिकाणी खूपच गजबजलेला असा हा परिसर आहे. सर्व प्रकारची या ठिकाणी दुकानं आहेत. जेव्हा पर्यटक हे काश्मीरला येतात आणि त्यांच्या परतीचा जेव्हा प्रवास सुरू होतो त्यावेळी जे पर्यटक आहेत ते आपल्या कुटुंबियांसाठी नातेवाईकांसाठी इथली शाल असेल, काही कपडे असतील किंवा काही आर्टिफिशियल मेटलचे दागिने असतील किंवा काही स्टोनचे असतील तर ते घेतात आणि त्यासाठी आम्हीसुद्धा एक फेरफटका आधी मारावा. आणि हे पहा, काश्मीर हँडीक्राफ्ट्स इन म्हणून आहे. तर हस्तकला जी आहे काश्मीरची ती खूप प्रसिद्ध आहे आणि या हस्तकलेचे बरेचसे जे गोष्टी आहेत तर त्या या ठिकाणी ज्या आहेत त्या मिळतात. खूप साऱ्या गोष्टी आहेत या ठिकाणी. तर आम्ही थोडासा एक फेरफटका मारतोय. भेटूया थोड्या वेळाने. आणि मित्रांनो, हा ऐतिहासिक असा लाल चौक. तर या लाल चौकाचा हा मुख्य ठिकाण जे आहे हे लाल चौकाचं हे मुख्य ठिकाण आहे आणि अतिशय गजबजलेला असा हा परिसर आहे. या लाल चौकाला खूप मोठा इतिहास आहे. या लाल चौकावर हा जो आपल्या भारताचा तिरंगा जो आहे तो अभिमानानं डौलानं फडकत आहे आणि खूपच ऐतिहासिक असं हे ठिकाण आहे. या लाल चौकाने इतिहासात अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. खूप अप्रतिम हे वॉच आहे, हा स्तंभ आहे आणि या ठिकाणी आता आम्ही जे आहे ते त्या ठिकाणी जाऊन थोडंसं फोटोशूट वगैरे करणार आहोत. परंतु हा आपला भारताचा अभिमानाचा तिरंगा आणि हा लाल चौक, या लाल चौकामध्ये आम्ही आता आलेलो आहोत मित्रांनो. आणि आपल्यासोबत मनोज गावडे वकील साहेबसुद्धा आहेत, मुन्नासाहेब तळे साहेबसुद्धा आहेत आणि रमेश पाटील वकीलसुद्धा साहेबसुद्धा आहेत. हा लाल चौक आणि हा लाल चौकामधील तिरंगा.